गुड मॉर्निंग बोलायच्या आधीच माझा मॉर्निंग सुरू होतो. अलार्म वाजतो आणि मी नेहमीप्रमाणे म्हणते फक्त 5 मिनिट. पण ते 5 मिनिट बोलत बोलत 15-20 मिनिट कुठे जातात काही कळत नाही. उठल्यानंतर पहिला विचार की आज काय करायचं आहे, आणि लिस्ट दिवसभराची एवढी मोठी असते की परत झोपावंसंच वाटतं. किचनमध्ये जाते, गॅस चालू करते आणि स्वतःलाच आज विचारते की कोणाला काय आवडेल खायला. मग मुलीसाठी टिफिनमध्ये भेंडीची भाजी आणि चपाती बनवते, तर मिस्टरांसाठी गोबीची भाजी आणि चपाती. जे उरेल ते आपलं स्पेशल डिश असणार. कधी कधी असं वाटतं की मी हाऊसवाईफ नसून 5 स्टार हॉटेलची शेफ आहे. मुलगी तयार होते, मिस्टर तिला स्कूलला सोडायला जातात आणि मी मनात विचार करते, चला आता 10 मिनिट आराम करू. पण तेवढ्यातच सिंकमधील भांडी म्हणतात, आम्हाला पण अटेन्शन दे ना गं. झाडू पोछा कपडे, एक काम संपायच्या आधी दुसरं तयार. आणि मी विचारच करते की आज कमी काम करेल, पण काम म्हणतात आज आम्ही फुलच मूडमध्ये आहेत. आणि हो, तुम्हाला सांगते, दिल्लीचं ऊन म्हटलं ना, दरवाजा उघडला की असं वाटतं कोणी हीटर चालू ठेवला की काय. बाहेर बाहेर जायचं मन होतं, पण पाय म्हणतात आम्ही नाही येणार, तूच जा. इतकं वातावरण गरम आहे की फॅन पण गरम हवा देतोय. AC लावला तर लाईट बिल आठवून घामच येतोय. कधी कधी सिरियसली वाटतं फ्रीज उघडून आत बसावं. आणि वरूनच मुलांची स्कूल फुल मेपर्यंत आहे. जूनची सुट्टी अजून खूप दूर आहे. सर्व काम आटपून झाल्यानंतर थोडंसं बसावं म्हटलं की तेवढ्यातच फोन वाजतो आणि अर्धा तास कुठे जातो तर काही कळतच नाही. लगेच थोड्या वेळात डोअरबेल वाजते आणि कोणीतरी मम्मी मम्मी बोलत लगेच स्कूलमधून वापस येतं. तेवढ्यात होते माझी सेकंड शिफ्ट सुरू. मम्मी भूक लागली आहे, मम्मी हे झालं, मम्मी ते झालं, मम्मी हे कर, मम्मी ते कर. मग ते करत करत कधी संध्याकाळचे 5-6 वाजतात, काही समजतच नाही. पुन्हा मग संध्याकाळी स्वयंपाक करून जेव्हा जेवण वगैरे होतं आणि बेडवर जाते, तेव्हा मनात विचार येतो की सगळं आज मॅनेज केलं. आणि दुसरा विचार की उद्या परत तेच रिपीट. खरं सांगू, हाऊसवाईफ असणं इझी वाटतं, पण एक दिवस करून बघा, सुपर वुमनच बनावं लागतं. तर फ्रेंड्स, तुमचं असंच रुटीन आहे का? तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.